वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्य वार्ता न्यूज. जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. आज आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील सर्व भाविक भक्तांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंढरपूर, छोटी पंढरी मानली जाणारे या ठिकाणी आम्ही आपला लाईव्ह प्रक्षेपण दाखवत आहोत. या ठिकाणी लाखोच्या संख्येनं भाविक आपले दर्शनासाठी गर्दी करत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असली तरी जवळपास मोठ्या प्रमाणात भाविक दिंड्या करून वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या परिसरातून या ठिकाणी येतात आणि लाखोच्या संख्येने या ठिकाणी आपले दर्शन पावनभूमीमध्ये येऊन दर्शन घेतात. त्या ठिकाणी भाविक भक्तांची मोठ्या जोरात आगमन झाले आणि या आगमनानिमित्त या परिसरात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड आणि या ठिकाणी असलेल्या भाविक भक्तांची दिंडीद्वारे प्रक्षेपण म्हणजे दर्शन करून घेतात. आणि पोलिसांनी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने नियोजन लावून आणि आपल्या भाविक भक्तांना कुठलाही रेलचेल होणार नाही, त्याचप्रमाणे रांगेत दर्शन होईल. त्याचप्रमाणे परिसरामध्ये जो काही भाविक भक्त येतो यांची निगराणी ठेवण्यासाठी विविध कॅमेऱ्याची आपण या ठिकाणी सोय केलेली असून त्याचप्रमाणे या संस्थानाप्रमाणे संस्थानाने वेगळी दखल घेऊन परिसरामध्ये लाखोच्या भाविकांचे दर्शन होत असल्याचं चित्र या ठिकाणी आहे. तरी लाखोच्या संख्येने आलेल्या भाविकांना वेगवेगळ्या कंपन्यांचे मालक असतील, वेगवेगळे पदाधिकारी असतील, यांच्याकडून महाप्रसादाचा म्हणजेच एकादशी निमित्त फराळाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात ठेवून अनेक ठिकाणी स्टॉल, हॉटेल्स सारख्या थाटून फ्रीमध्ये यांना आपला फराळाचा वाटप करण्यात आले. आणि परिसरातून विविध भाविक भक्तांनी त्या पंढरीचं मोठ्या प्रमाणात दर्शन घेऊन मोठ्या पंढरपूरच्या दर्शनाला न जाणारे भाविक भक्तांनी छोट्या पंढरीला येऊन त्यांनी दर्शन घेतले. त्याचप्रमाणे विविध भाविक भक्त सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत विविध रांगा होत्या. त्या रांगेमध्ये किमान लाखोचे भाविक ये जा करत होते. कुठल्याही रेलचेल असताना आपले भाविक भक्त आल्याप्रमाणे कसे व्यवस्थित सिद्धपणे जातात या पद्धतीने नियोजन करण्यात आले. आणि या परिसरामधून जे काही भाविक भक्तांची जी काही अडीअडचण असेल त्या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले. पोलिसांनी वेगळ्या पद्धतीने नियोजन केले. त्याचप्रमाणे या संस्थानातर्फे वेगळ्या पद्धतीने नियोजन करून म्हणजे येणाऱ्यांची संख्या, जाणाऱ्यांची संख्या, त्याचप्रमाणे ज्या दिंड्या असतात त्या दिंड्यांची संख्या वेगळ्या पद्धतीने लावून कसे दर्शन घेता येईल त्याची व्यवस्था करण्यात आली. यावर्षी वेगळे नियोजन म्हणजे संपूर्ण तार कंपाऊंडच्या सहाय्याने वेगळ्या रांगेचं नियोजन करण्यात आलं आणि भाविक भक्तांना मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी रांगा करून दर्शन घेता आले. परिसरात मोठ्या प्रमाणात झेंड्याचे स्वरूप मोठ्या प्रमाणात होते. वेगवेगळ्या रस्त्याने झेंड्या आपल्या आदल्या दिवशी मुक्कामी येऊन थांबल्या होत्या आणि सकाळी पहाटे म्हणजे 12च्या नंतर किमान या परिसरात दर्शनाची रेलचेल सुरू झाली. या रेलचेलीमध्ये एकमेकांचे कुठलाही प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आणि संस्थानाच्या समितीने वेगवेगळ्या पद्धतीने नियोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले. या ठिकाणी जे स्टॉल आहेत ते म्हणजे विविध भजन, कीर्तन, त्याचप्रमाणे खेळणी असे मोठमोठ्या व्यवस्था करण्यात आली. परिसरातून जे काही भाविक भक्त येतील याचा निगराणीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी CCTV कॅमेऱ्याचा पण निगराणी ठेवण्यात आली. हरवलेले व्यक्ती असेल, चुकलेली व्यक्ती असेल त्यासाठी वेगवेगळी पद्धत वापरण्यात आली. या ठिकाणी पोलिसांची गुप्त पद्धतीने सुद्धा या ठिकाणी पहारी करण्यात येत आहे. काही पोलीस मात्र या गर्दीमध्ये सिव्हिल ड्रेसवर आपल्या पद्धतीने निगराणी ठेवून आहेत अशी माहिती या परिसरातून मिळत आहे. त्याचप्रमाणे या पंढरीमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे मोठ्या प्रमाणात दर्शन घेत आहेत. प्रकाश सातपुते, सूर्य वार्ता न्यूज, छत्रपती संभाजीनगर.